आणि यानंतर एक महत्त्वाची अपडेट हाती येते। विधानसभेच्या अध्यक्षांविरोधातल्या ज्या याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत त्या याचिकांवर सुनावणी सुरू झालेली आहे आणि अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहता हे सध्या युक्तिवाद करतात। सुप्रीम कोर्टामध्ये आज हे प्रकरण सुनावणीसाठी होतं। सुनावणीला सुरुवात झालेली आहे। विधानसभा अध्यक्ष हे निर्णय घ्यायला उशीर करतात, प्रक्रिया लांबवली जाते असा ठाकरे गटाचा आरोप आहे आणि याच संदर्भातली याचिका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुद्धा आमदार अपात्रते संदर्भातली याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सध्या विधानसभा अध्यक्षांविरोधातल्या या याचिकांवर सुनावणी सुरू झालेली आहे आणि अध्यक्षांच्या वतीने तुषार मेहता हे सध्या युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये करतात। आणखी अपडेटसाठी प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, कविता, अपात्रते प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून ज्या एकत्रित याचिका दाखल झाल्या त्याच्या संदर्भातली सुनावणी सुरू झालेली आहे आणि सुरुवातीला विधानसभा अध्यक्षांचे जे वकील आहेत सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे युक्तिवाद करतायत आणि ते एक प्रकारे बचाव करतायत। त्यांचं म्हणणं आहे की केवळ शिवसेनेच्या प्रकरणामध्येच याचिका किती दाखल झाल्यात तर 34 आणि इतक्या मोठ्या संख्येने जर याचिका असतील तर आम्हाला त्याचा नीट व्यवस्थितपणे विचार करावा लागेल। कायदेशीर गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या बघाव्या लागतील आणि त्याच्यानंतरच निर्णय जो आहे तो द्यावा लागेल। त्यामुळे एक प्रकारे हा जो वेळ लागतोय तो या सगळ्या कामाच्या व्यापामुळे लागतोय। एवढ्या वेगवेगळ्या याचिका आहेत त्याच्यामध्ये त्या नीट बघाव्या लागतील आणि कायदेशीरदृष्ट्या आम्हाला आमचं काम करू द्यावं, आम्ही घटनात्मक संस्था आहोत हे सांगायचा प्रयत्न ते या ठिकाणी करतायत। कपिल सिब्बल यांच्या विधानावरती सुद्धा त्यांनी आक्षेप घेतला की त्यांना केवळ ते सोडून बाकी कुणालाच याच्यावरती आक्षेप नाहीये असं सुद्धा तुषार मेहता म्हणाले। सोबतच याही गोष्टीबद्दल युक्तिवाद झाला। तुषार मेहता असं म्हणत होते की राष्ट्रवादी सुद्धा कोर्टामध्ये आली आहे आणि त्यांच्या बाबतीत तर अगदी काही दिवसांपूर्वी याचिका दाखल झालेली आहे। त्याला काउंटर करण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केला। कपिल सिब्बल म्हणाले की हे काही दिवसांपूर्वी नाहीये तर 2 जुलैला राष्ट्रवादीच्या प्रकरणामध्ये सुद्धा याचिका दाखल झालेली होती आमदारांच्या अपात्रतेबाबत आणि त्याच्यावरती काही कारवाई झालेली नाहीये। म्हणजे जुलै महिन्यापासूनचा घटनाक्रम जो आहे तो देखील कपिल सिब्बल यांनी कोर्टाला सांगितला आणि या सगळ्या घटनाक्रमाचा उल्लेख जो आहे तो कोर्टरूममध्ये होतोय। दोन्ही बाजूंनी आपापला युक्तिवाद होतोय। बघावं लागेल की कोर्ट या सगळ्यामध्ये नेमकं काय म्हणतंय। प्रशांत, आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा 11 मेला सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता त्यावेळेस एक प्रमुख याचिका होती, ती होती 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भातली आणि त्यानंतर अनेक याचिका दाखल केल्या गेल्या होत्या ज्याची संख्या आता 30च्या वर गेलेली आहे। शिवसेना ठाकरे गटाचे या याचिकेमध्ये म्हणणं काय, आधी त्या 16 आमदारांच्या अपात्रते संदर्भातल्या याचिकेवर सुनावणी करावी की सगळ्याच याचिका ज्या आहेत त्या एकत्र घ्याव्यात? खर तर सत्ता संघर्षाचा निकाल जरी 11 मे 2023ला आलेला असला तरी हे सगळं प्रकरण आमदारांच्या अपात्रतेचं जून 2022 मध्ये सुरू झालं। म्हणजे 20 जूनला जेव्हा एकनाथ शिंदे आणि त्यांचे काही आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले त्याच्यानंतर जरी सुरुवातीची याचिका म्हणजे ती जून 2022 मध्येच 16 आमदारांच्या विरोधात दाखल झालेली होती, पण नंतर लगेचच 25-26 जूनला या सगळ्या याचिकांची संख्या जी आहे ती वाढत गेलेली होती आणि जेव्हा सुप्रीम कोर्टानं पहिला निकाल दिलेला होता की 12 जुलै 2022 पर्यंतची वेळ दिलेली होती त्याच्या आधीच या सगळ्या याचिका ज्या आहेत त्या आमदारांच्या अध्यक्षांच्या पर्यंत पोहोचलेल्या होत्या। तेव्हापासून काहीच या सगळ्या प्रकरणामध्ये झालेलं नव्हतं कारण तेव्हा 12 जुलैपर्यंत उत्तर देणं अपेक्षित होतं। वेळ वाढवून हवा आहे असं जे म्हटलं गेलेलं होतं आम्हाला, तर वेळ जरी वाढवून दिला तरी त्यावेळी उत्तर कोणाचंच आलेलं नव्हतं आणि जोपर्यंत सत्ता संघर्षाचा निकाल येत नाही तोपर्यंत या संदर्भात कुठलीही हालचाल अध्यक्षांच्या पातळीवर झालेली नव्हती। आता हाच सगळा घटनाक्रम म्हणजे 20 जून 2022 ते 30 जून 2022 पर्यंतचा जो आहे त्याच मुद्द्यावरती हे सगळं आर्ग्युमेंट जे आहे ते होताना दिसतंय। कारण या सगळ्या याचिका म्हणजे स्ट्रॅटेजिक दृष्ट्या शिवसेनेच्या ठाकरे गटानं तेव्हा पहिला प्रयत्न हा केलेला होता की पहिल्यांदा केवळ 16 आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली कारण काही लोक परत येतील असं त्यांना वाटलं होतं, पण नंतर लगेचच ही संख्या जी आहे ती वाढलेली होती आणि त्याच्यावरती निर्णय जे आहेत ते तेव्हापासून पेंडिंग आहेत। आता बघावं लागेल की हे केवळ संख्येचं कारण जे आहे ते सुप्रीम कोर्ट मान्य करतंय की 5 महिन्यांपेक्षा जास्त काळ झालाय म्हणून काही कालमर्यादेचा विचार करतंय। जनरली प्रशांत असं होतं की आणि ते सुप्रीम कोर्टात किंवा हायकोर्टामध्ये सुद्धा आपण पाहतो की एकाच प्रकारच्या जर याचिका असतील तर सुनावणी एकत्रित घेतली जाते। अर्थात तो निर्णय कोर्टाचा असतो आणि काही नियमांच्या काही कायद्यांच्या आधारे तो घेतला जातो। तसाच निर्णय अध्यक्षांनाही घेता येऊ शकतो, तशी मागणी सुद्धा शिवसेना ठाकरे गटाने केलेली आहे ज्यावर फक्त आतापर्यंत युक्तिवादच झालेले आहेत। कोर्ट या बाबतीत काही निर्देश देऊ शकतं का एकत्रित सुनावणी संदर्भात की कोर्ट अध्यक्षांच्या अधिकारात हस्तक्षेप करण्याची शक्यता कमी आहे?
नक्कीच खरं तर या मुद्द्यावरती मागच्या वेळी सुद्धा कपिल सिब्बल यांनी आर्ग्युमेंट केलेलं होतं. त्यांचं म्हणणं होतं की कोर्टाचा जो निकाल आलाय त्याच्यामध्ये कोर्टानं हे स्पष्ट सांगितलेलं आहे की पॉलिटिकल पार्टीची व्याख्या काय आहे. आणि त्यांनी 20 जून 2022 रोजी ज्या पद्धतीनं विधानसभा अध्यक्षांनी म्हणजे नंतर राहुल नार्वेकरांनी अध्यक्ष झाल्यानंतर गटनेता म्हणून एकनाथ शिंदे आणि प्रतोद म्हणून शिवसेनेचे भरत गोगावले यांना जी मान्यता दिली आहे ती चुकीची होती हे सुद्धा कोर्टानं आपल्या निकालामध्ये स्पष्ट केलेलं आहे. कोर्टाचं म्हणणं हे आहे की 20 जूनला जी स्थिती होती त्यानुसार राजकीय पक्ष कोण हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि त्यामुळं काही म्हणजे जरी थेटपणे म्हटलेलं नसलं तरी काही गाईडलाईन्स कोर्टानं या आपल्या निकालामध्ये घालून दिलेल्या आहेत. त्याचा विचार जो आहे तो नक्कीच होईल. आणि मागच्या वेळी कपिल सिब्बल हेच सांगत होते की ज्या गोष्टींवरती विचार करायचा गरज नाही एवढा की याचिका एकत्रित ऐकायची की नाही. म्हणजे समजा जर सामूहिक दरोडा असेल 7 आणि 8 दरोडेखोर असतील तर त्याच्यामधल्या प्रत्येकाची केस वेगळी ऐकली जाते का आणि त्या अनुषंगानं वेगळ्या अशा पद्धतीने आपण कायदेशीर प्रक्रिया अवलंबतो का हा सुद्धा युक्तिवाद जो आहे तो झालेला होता. आणि त्याचमुळं आपल्याला हे बघावं लागेल की कोर्ट आत्ता जर आपण बघितलं कोर्टरूममध्ये तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता जे विधानसभा अध्यक्षांचे वकील आहेत जोरदार बचाव करतायत त्यांच्या एकूण प्रक्रियेचा. त्यांना जो वेळ लागेल घटनात्मक दृष्ट्या त्याचा, पण कोर्टाची अद्याप काही कमेंट त्याच्यावरती आलेली नाहीये. पुढे काय होतं आपल्याला बघावं लागेल. बरोबर आहे. आणि गेली सुनावणी झाली होती मागच्या आठवड्यामध्ये त्या सुनावणीमध्ये कोर्टानं अगदी कडक ताशेरे लगावले होते. अगदी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना कोर्टानं सांगितलं होतं की तुम्ही अध्यक्षांना कायदा समजावून सांगा म्हणून. अर्थात हे सगळे तोंडी वक्तव्य होती. नेमक्या निकालामध्ये यातलं काय काय आलंय हे निकालाची कॉपीमध्ये स्पष्ट होऊ शकेल. पण प्रशांत 11 मे पासून जेव्हापासून या सत्ता संघर्षाचा निकाल आला तेव्हापासून एक शब्द वारंवार आपण सगळेजण ऐकतो आणि तो होता रिझनेबल टाइम. रिझनेबल टाइम फ्रेम मध्ये तुम्ही याचा निकाल द्यावा असं म्हणण्यात आलं होतं कोर्टाकडनं. पण ती टाइम फ्रेम किती असावी या संदर्भात अनेक तर्कवितर्क लढवले जातात आणि प्रामुख्यानं एक दाखला दिला जातो एका घटनेचा किंवा एका निकालाचा की ज्यामध्ये असं म्हटलंय की 3 महिने ही रिझनेबल टाइम फ्रेम असावी. पुन्हा एकदा हा रिझनेबल टाइम फ्रेमचा मुद्दा याही वेळेला सुनावणीमध्ये किंवा याचिकेमध्ये आपल्याला दिसतोय वादाचा होताना चर्चेचा होताना. नक्कीच खरं तर या टाइमलाईन बद्दल खूप उहापोह सुनावणीच्या वेळी पण झालेला होता. आणि असं म्हटलं जात होतं की म्हणजे काही राजकीय विधानं सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये झाली की 3 महिन्यामध्ये निर्णय जो आहे तो विधानसभा अध्यक्षांना द्यावा लागेल. 11 ऑगस्ट पर्यंत निर्णय येईल. पण कायदेशीर दृष्ट्या तशी काही बाध्यता नव्हती. पण नंतर 2 जुलैच्या आसपासच ठाकरे गट विधानसभा अध्यक्षांच्या या सगळ्या दिरंगाईबद्दल सुप्रीम कोर्टामध्ये आलेला होता. 11 मे रोजी निकाल आला. त्याच्यानंतर साधारणपणे 15, 23 मे आणि 2 जून 3 वेळा ठाकरे गटाकडनं विधानसभा अध्यक्षांना निवेदन देण्यात आलं की तुम्ही कार्यवाही सुरू करा. पण तोपर्यंत काहीही कारवाई सुरू झाली नाही. 2 जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आली आणि त्याच्यानंतर कोर्टानं 14 जुलै ही तारीख पहिल्यांदा ठेवली. त्याच्या बरोबर काही दिवस आधी पहिली हालचाल जी आहे ती विधानसभा अध्यक्षांच्याकडून झालेली होती. आणि हा सगळा घटनाक्रम कपिल सिब्बल मागच्या वेळी पण सांगत होते. आज पण त्यांनी सांगितला की प्रत्येक वेळी कोर्टाची तारीख आली की त्याच्या काही दिवस आधी विधानसभा अध्यक्षांच्याकडून हालचाल केली जाते. आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये केवळ वेळकाढूपणा चालू आहे हे त्यांचं म्हणणं आहे. आता घटनात्मक दृष्ट्या बघितलं तर 10th शेड्यूलमध्ये जेव्हा पक्षांतर बंदी कायद्याचा विषय येतो निर्णय अध्यक्षांनाच घ्यावा लागतो. कोर्ट तो निर्णय घेत नाही. जेव्हा निर्णय होतो त्याच्यानंतर त्याच्या विरोधात अपील केलं जातं. पण आता जर 5 महिन्यांपेक्षा काळ अधिक उलटलेला आहे आणि अध्यक्षांच्याकडून ठोस जर असं वेळापत्रक समोर येत नसेल तर मग सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करणार का. कारण मागच्या वेळी त्यांनी असं म्हटलेलं होतं की जर तुम्ही प्रकरण गांभीर्याने घेतलं नाही तर आम्हाला मर्यादा ओलांडावी लागेल. आणि वारंवार सुप्रीम कोर्ट हे सांगतंय अगदी पहिल्या सुनावणीपासून ते आत्ताच्या सुनावणीपर्यंत की अध्यक्षांच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोर्ट प्रवेश करू इच्छित नाही. अगदी 11 मेचा निकाल जरी आपण पाहिला तेव्हा सुद्धा आमदार अपात्रतेच्या बाबतीत काही ठोस निर्देश द्यावे अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून विशेषतः शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली होती. मात्र कोर्टानं तेव्हाही हे स्पष्ट केलं होतं की आमदार अपात्र आहेत की नाही हे ठरवणं हा पहिला अधिकार घटनात्मकरित्या हा अधिकार विधानसभेच्या अध्यक्षांचा आहे आणि तो आम्ही हातात घेऊ इच्छित नाही असं कोर्टानं म्हटलं होतं. मात्र त्याच वेळेस कोर्टानं कोणतीही ठोस टाइम फ्रेम न देता रिझनेबल टाइम मध्ये निर्णय घ्यावा असं सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा हे प्रकरण कोर्टात यासाठीच गेलंय की 5 महिन्यांचा कालावधी उलटून गेलेला आहे. मात्र अध्यक्षांकडून या संदर्भात कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये. याचिकांची सुनावणी एकत्रित घ्यायची की नाही की वेगवेगळी घ्यायची यावरच सुनावणी आतापर्यंत अध्यक्षांच्या दालनामध्ये झालेली आहे. मात्र कोणत्याही ठोस निर्णयापर्यंत अध्यक्ष पोहोचलेले नसल्यामुळे शिवसेना ठाकरे गटानं पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलीये
ज्याची सुनावणी सध्या सुरू आहे। या सुनावणीचा एक टप्पा काही दिवसांपूर्वी पार पडला, ज्यामध्ये सुप्रीम कोर्टानं या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती। अध्यक्षांना निर्देश दिले होते की तुम्ही एक वेळापत्रक आम्हाला द्या की तुमची सुनावणी कशी होणार आहे, केव्हा होणार आहे, कधीपर्यंत निकाल अपेक्षित असेल। सुप्रीम कोर्टाचं म्हणणं हे आहे की नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपते, त्या अगोदर हा निर्णय यायला हवा। मात्र त्यानंतर आता विधानसभा अध्यक्षांच्या वतीनं आज सुप्रीम कोर्टामध्ये नवं वेळापत्रक दिलं जातंय की या अगोदर दिलेल्याच वेळापत्रकावर पुन्हा एकदा चर्चा होते, याकडे लक्ष। तुषार मेहता, सॉलिसिटर जनरल तुषार मेहता सध्या अध्यक्षांच्या वतीनं याच वेगवेगळ्या मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टामध्ये युक्तिवाद करतात। आतापर्यंतच्या युक्तिवादातले काय महत्त्वाचे मुद्दे आहेत जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात। प्रशांत, कविता, अगदी थोड्या वेळापूर्वी या सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी एक अत्यंत महत्त्वाचं विधान केलंय। म्हणजे मागच्या वेळेसारखा जरी अगदी तिखट टोन नसेल तरी आज त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्याच्यानंतर ते म्हणालेत की अध्यक्षांच्या वतीनं जो युक्तिवाद होतोय, तुषार मेहता जे सांगतायत की प्रक्रिया सुरू झालेली नाही असं नाहीये, ॲप्लिकेशन्स येत आहेत, आम्ही ते ऐकतोय वगैरे वगैरे, तर त्याच्यावरती सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की मागच्या वेळी आम्ही तुम्हाला हे म्हटलं होतं की जर तुम्ही निर्णय घेत नसाल तर तो आम्हाला घ्यावा लागेल, आम्हाला तसे निर्णय घ्यावे लागतील। त्याची आठवण सरन्यायाधीशांनी आज पुन्हा करून दिली आहे। ते म्हणतायत की तुम्ही जर याच्यामध्ये ठोस शेड्यूल देत नसाल किंवा जर याच्यामध्ये ते डिस्पोज कधी करताय, याचिका निकालात कधी काढताय हे सांगत नसाल तर आम्हाला त्याच्यामध्ये दखल घ्यावी लागेल। आणि हे विधान जे आहे ते पुन्हा एकदा अध्यक्षांना त्यांच्या या संपूर्ण वेळापत्रकाची आठवण करून देणारं आहे। बघावं लागेल की पुढे काय होतंय। अर्थात हे सगळं तोंडी कमेंट्स चालू आहेत। मागच्या वेळी पण आपण बघितलेलं होतं की तोंडी कमेंट्समध्ये कोर्ट खूप कडक ताशेरे ओढत होतं, निकालामध्ये तसे थेट निर्देश नव्हते। आत्ता सुद्धा जर बघितलं, गेल्या 10-15 मिनिटापासून युक्तिवाद सुरू आहे, जोरजोरामध्ये बचाव केला जातोय अध्यक्षांच्या वेळापत्रकाचा। तुषार मेहता, त्याच्यानंतर नीरज किशन कौल, त्याच्यानंतर मुकुल रोहतगी हे वकील जे आहेत ते अध्यक्षांच्या आणि अजितदादांच्या बाजूने आहेत आणि ते जोरजोरात बचाव करतायत की इतक्या सगळ्या याचिका आहेत, त्याच्यानंतर आतापर्यंत काही झालं नाही असं नाहीये, प्रक्रिया सुरू झाली आहे, काही गोष्टी होत आहेत हे सांगायचा प्रयत्न होतोय। त्या दरम्यान सरन्यायाधीशांनी केलेलं हे विधान आहे, बघावं लागेल की पुढे काय होतंय। म्हणजे याचा अर्थ प्रशांत, रोख दोन गोष्टींकडे आहे अध्यक्षांच्या वतीनं जे युक्तिवाद करतात त्यांचा, की एक तर कोर्टानं हे सगळं आपल्या हातामध्ये घेऊ नये, ज्याचा इशारा वारंवार सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश देताना दिसतात, आणि दुसरा म्हणजे कोणतीही ठोस टाइम फ्रेम कोर्टानं घालून देऊ नये, यासाठी या युक्तिवादामधून प्रयत्न केले जात आहेत। नक्कीच, खरं तर कोर्ट सुद्धा या गोष्टीचं भान राखून आहे की हा निर्णय शेवटी अध्यक्षांनाच घ्यावा लागणार आहे। पण कोर्टानं जसं मागच्या सुनावणीत म्हटलेलं होतं की आम्ही दिलेल्या निकालाची अवमानना होतीये किंवा त्याचा म्हणजे काहीच उपयोग होणार नाहीये, हा मेसेज जनतेत जाऊ नये यासाठी आम्ही दक्ष आहोत। दोन विधानं मागच्या वेळची खूप महत्त्वाची होती। एकतर निवडणुकीच्या आधी हा निर्णय झाला पाहिजे असं कोर्टानं बजावलेलं होतं, आणि दुसरं म्हणजे जर तुम्ही गंभीर दिसत नसाल तर तुम्हाला हे आदेश द्यावे लागतील 2 महिन्यात निकाल देण्याचे। आणि कोर्टानं हे पण सांगितलेलं होतं की एक घटनात्मक संस्था म्हणून सरकारी व्यवस्थेच्या सर्व अंगांचा आम्ही आदर करतो, पण जर निकालाची अवमानना होत असेल तर मात्र आम्हाला स्वतः याच्यामध्ये दखल घ्यावी लागेल। आणि त्याचीच आठवण अगदी काही मिनिटांपूर्वी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अध्यक्षांच्या वकिलांना करून दिलेली आहे। बघावं लागेल पुढे काय होतंय, कारण आत्ता सुद्धा अध्यक्षांच्या वकिलांकडून पुन्हा त्या सगळ्या वेळापत्रकाचा बचाव जोरजोरात होताना दिसतोय। अध्यक्षांनी या अगोदर जे वेळापत्रक दिलं होतं त्या वेळापत्रकावर सुप्रीम कोर्ट समाधानी नव्हतं। गेल्या वेळी सांगितलं तुम्ही वेळापत्रक दिलं, आम्ही नंतर ठरवू म्हणून, आणि आतापर्यंत झालेले छोटे मोठे निर्णय झालेले जे आहेत ते सांगतो असं तुषार मेहता यांच्या वतीनं सांगण्यात आलं। पण इतर काही सांगू नका, अध्यक्षांचं वेळापत्रक द्या असं सरन्यायाधीशांनी सांगितलं। आणि गेल्या वेळी सांगितलं तुम्ही वेळापत्रक दिलं नाही तर आम्ही ठरवू, याची आठवण सुप्रीम कोर्टानं आज पुन्हा एकदा याचिकाकर्त्यांच्या समोर करून दिली आहे। याचिका निवडणूक आयोगासमोर नाही तर सुप्रीम कोर्टासमोर असल्याचं सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलं, आणि अध्यक्षांच्या चौकशीचा आवाका हा मर्यादित असतो, याचिका निवडणूक आयोगासमोर नाही तर अध्यक्षांसमोर असल्याचं सुद्धा सुप्रीम कोर्टानं म्हटलंय। याचा अर्थ मागच्या वेळेस सुप्रीम कोर्ट ने जे म्हटलं होतं त्यावर सुप्रीम कोर्ट ठाम दिसतंय, दैनंदिन काम करताय तर त्यानुसार निर्णय व्हायला हवे होते असं कोर्टानं म्हटलं, कारण तुम्हाला दैनंदिन कामाची माहिती हवी हे आम्हाला माहीत नव्हतं असा युक्तिवाद तुषार मेहता यांच्याकडून करण्यात आलेला आहे। आणि आज वेळापत्रक देणं अव्यवहार्य ठरेल असाही युक्तिवाद केला जातोय। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात पुढच्या अपडेटसाठी। प्रशांत, कविता, ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल आता युक्तिवाद करतायत आणि त्यांचं पहिलं युक्तिवाद जो आहे किंवा पहिलं म्हणणं हे आहे
की मुळामध्ये ही केस जून 2022 पासून सुरू आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये कोर्टासमोर सुद्धा सगळी कागदपत्र जमा झालेली होती, आमच्या बाजूने जमा झालेली होती, त्यांच्या बाजूने जमा झाली। या कागदपत्रांवरती कुणीही तेव्हा आक्षेप घेतलेला नव्हता, सगळ्या फॅक्ट्स मान्य केल्या गेलेल्या होत्या। मग हे अचानक क्रॉस एक्झामिनेशन काय आहे? म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या वेळापत्रकामध्ये जो क्रॉस एक्झामिनेशनचा मुद्दा आहे त्याला कपिल सिब्बल आक्षेप घेत आहेत। त्यांचं म्हणणं आहे की फॅक्ट्स सगळ्या समोर आहेत, कोर्टाच्या समोर त्या गेल्या वर्षभरापासून होत्या, त्याच्यावरती निकाल आलेला आहे। त्याच्यानंतर आता 5 महिने उलटून गेलेले आहेत आणि इतक्या कालावधीनंतर सगळे तथ्य सगळी कागदपत्र समोर असताना का टाळाटाळ केली जाते हे त्यांचं म्हणणं आहे। आणि कोर्ट पुन्हा पुन्हा वेळापत्रकाच्या मुद्द्यावर ठाम असलेलं प्रशांत पाहायला मिळते। कोर्टानं पुन्हा एकदा म्हटलंय की अध्यक्षांच्या सोबत बसा, वेळापत्रक द्या। कोर्टाला दैनंदिन कामाची माहिती हवी होती, हे आम्हाला माहित नव्हतं, असा एक युक्तिवाद तुषार मेहता यांच्या वतीनं करण्यात आला होता। मात्र कोर्टाचं असं म्हणणं आहे की तुम्ही आम्हाला व्यवस्थितपणे वेळापत्रक द्या, अध्यक्षांसोबत बसा, तुम्ही वेळापत्रक ठरवा आणि ते वेळापत्रक न्यायालयाला सादर करा। अध्यक्षांसोबत बसून तुम्ही वेळापत्रक ठरवून आमच्या पुढे आणा, असं सरन्यायाधीशांनी पुन्हा एकदा सांगितलंय। आणि तुषार मेहता यांनी म्हटलंय की आम्ही तेच सांगतो, आम्ही अध्यक्षांसोबत बसू आणि वेळापत्रक तुमच्यापर्यंत पोहोचवू। त्यामुळे तुषार मेहता यांच्या वतीनं युक्तिवाद केला जातोय, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तुषार मेहता यांनी केलेल्या युक्तिवादावर प्रतियुक्तिवाद सुद्धा केला जातोय। आता पुन्हा एकदा जाऊयात प्रशांतकडे कोर्टातली आणखीन अपडेट जाणून घेण्यासाठी। प्रशांत, कविता, युक्तिवाद पूर्ण झालेला आहे आणि आता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड या संपूर्ण प्रकरणामध्ये ऑर्डर डिक्टेट करतायत आणि तो सगळा घटनाक्रम आतापर्यंत ते त्यांच्या ऑर्डरमध्ये ते सांगतायत। 23 जून 2022ला पहिल्यांदा 16 आमदारांच्या विरोधात शिवसेनेच्या अपात्रतेची याचिका दाखल झालेली होती, नंतर 26 जून 2022ला त्याच्यामध्ये वाढ झाली। हे सगळं ते या ऑर्डरमध्ये डिक्टेट करतायत। दोन्ही बाजूंनी जे आर्ग्युमेंट झाले ते ऐकल्यानंतर आता धनंजय चंद्रचूड ऑर्डर देत आहेत। त्यांच्या ऑर्डरमध्ये काही विधानसभा अध्यक्षांना निर्देश येत आहेत का हे आपल्याला बघावं लागेल। म्हणजे ही सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि फायनल ऑर्डर येते? सुनावणी पूर्ण म्हणजे आजच्या दिवसाचं कामकाज संपलेलं आहे आणि त्याच्या संदर्भातलं ऑर्डर जे आहे ते डिक्टेट करतायत धनंजय चंद्रचूड। आणि हा सगळा घटनाक्रम अगदी जून 2022 पासूनचा सांगतायत, कुठली अपात्रता याचिका कधी झाली वगैरे वगैरे बघावं लागेल। अगदी पुढच्या काही मिनिटांमध्ये ते या संदर्भात काय निर्णय देत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं, राष्ट्रवादी काँग्रेसचं काही म्हणणं आहे याच्या संदर्भातलं ऐकून घेतलं गेलं का, की फक्त शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनंच युक्तिवाद केला गेला? आता धनंजय चंद्रचूड जी टाइमलाईन सांगतायत त्याच्यामध्ये राष्ट्रवादीच्या पण याचिकांचा उल्लेख केलाय त्यांनी। म्हणजे सुरुवातीला 2 जुलै 2023ला आत्ता जी 9 आमदारांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या अपात्रतेची याचिका दाखल झालेली होती ती सुद्धा त्यांनी उल्लेख केलेली आहे। त्यामुळे जून 2022 पासून अध्यक्षांसमोर ज्या याचिका पेंडिंग आहेत आमदार अपात्रतेबाबत त्या सगळ्या त्यांनी वाचलेल्या आहेत आणि त्या त्यांच्या ऑर्डरमध्ये समाविष्ट आहेत। बघावं लागेल की काय निर्णय येतोय, एकत्रित येतोय का बघावं लागेल। सगळी कागदपत्र अध्यक्षांसमोर ठेवलेली आहेत असं कपिल सिब्बल यांनी म्हटलंय। मात्र कोणत्याही कागदपत्रांवर अध्यक्षांनी आक्षेप घेतलेला नाही, अध्यक्ष वेळकाढूपणा करतायत हे सिद्ध होतंय, असा युक्तिवाद शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं कपिल सिब्बल यांच्याकडनं केला जातोय। आणि या युक्तिवादानंतर आता सरन्यायाधीश नेमके काय म्हणतायत आपल्या ऑर्डरमध्ये याकडे लक्ष लागलेलं आहे। अध्यक्षांना ते काय सूचना देतात, कारण विधानसभा अध्यक्षांचं हेच म्हणणं होतं की आम्हाला लेखी सूचना जर सुप्रीम कोर्टाकडनं आल्या तर त्यानुसार आम्ही वेळापत्रक ठरवू, त्या सुप्रीम कोर्टाला दिलं जाईल। आज पुन्हा एकदा वेळापत्रकावर युक्तिवाद करण्यात आला। वेळापत्रकाच्या बाबतीत तुषार मेहता यांनी लगेचच वेळापत्रक देणं हे अव्यवहार्य असेल असंही म्हटलं आणि याशिवाय तुम्हाला दैनंदिन कामकाजाची माहिती हवी होती, ते आम्हाला माहित नव्हतं असंही सुप्रीम कोर्टाला सांगितलं। आणि मग अध्यक्षांसोबत तुम्ही बसा आणि वेळापत्रक ठरवा असं सरन्यायाधीशांनी सांगितल्यानंतर तुषार मेहता यांनी अध्यक्षांच्या वतीनं त्याला हो म्हटलेलं आहे। त्यामुळे आता जी ऑर्डर सरन्यायाधीशांची येते त्यामध्ये ते अध्यक्षांना काही ठोस निर्देश देतात का, काही टाइम फ्रेम आखून देतात का, कोणत्या कालावधीमध्ये हा निकाल यावा अशी अपेक्षा व्यक्त करतात का, याकडे लक्ष आहे। त्या अगोदर या संपूर्ण प्रकरणामध्ये नेमकं काय काय झालं त्याचा एक आढावा सरन्यायाधीशांकडून या ऑर्डरमध्ये घेतला जातोय। याचा अर्थ याचिका दाखल कधी झाल्या होत्या, किती आमदारांच्या विरोधात केव्हा याचिका दाखल झाल्या होत्या, त्याचं पुढे काय झालं, त्या याचिकांवर नोटीसांवर उत्तर दिलं गेलं का, या सगळ्याचा आढावा सध्या सरन्यायाधीशांकडून घेतला जातोय। आणि लक्ष याकडेच आहे की सरन्यायाधीशांकडून नेमके काय निर्देश दिले जात आहेत विधानसभा अध्यक्षांना, आणि ते निर्देश फक्त शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांसाठी असतील की राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी सुद्धा, याकडे सुद्धा लक्ष आहे। पुन्हा एकदा प्रशांतकडे जाऊयात, ऑर्डर मधले काही आणखीन अपडेट त्याच्याकडे आहेत का हे जाणून घेण्यासाठी। प्रशांत, या प्रकरणात 13 ऑक्टोबर ही पुढची सुनावणीची तारीख देण्यात आलेली आहे।
ऑक्टोबर सरन्यायाधीशांनी संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो आतापर्यंत वाचला आणि त्याच्यानंतर एक रिअलिस्टिक वेळापत्रक द्यावं एवढं एक वाक्य त्यांच्या आतापर्यंतच्या ऑर्डरमध्ये आपल्याला दिसतं आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलंही वाक्य दिसत नाहीये आणि 13 ऑक्टोबर ही पुढची तारीख जी आहे ती सुनावणीची त्यांनी सांगितलेली आहे. बघावं लागेल की आता हे रिअलिस्टिक टाइम शेड्यूल म्हणजे नेमकं काय ते स्पष्ट होतंय का. प्रशांत, पुढच्या सुनावणीची तारीख पुन्हा सांगू शकाल? 30 ऑक्टोबर ही तारीख आहे, कारण 22 ते 29 ऑक्टोबर ही दसऱ्याची सुट्टी आहे आणि त्यामुळं 30 ऑक्टोबर ही तारीख जी आहे ती सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे. त्याच्यानंतर नेमकं काय होतं हे आपल्याला बघावं लागेल. एक रिअलिस्टिक टाइम शेड्यूल हवंय हे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितलं. 30 ऑक्टोबरला या सगळ्या संदर्भात पुढची सुनावणी आहे. कदाचित अपेक्षा असेल की त्यावेळी विधानसभा अध्यक्षांनी एक ठोस निश्चित वेळापत्रक घेऊन यावं. आजच्या ऑर्डरमध्ये सरन्यायाधीशांनी हे पण सांगितलं की आधी जे वेळापत्रक अध्यक्षांच्याकडून सबमिट करण्यात आलेलं होतं त्याच्यावरती आम्ही समाधानी नाही आणि दोनही प्रकरणातल्या याचिकांचा त्यांनी उल्लेख केला. शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि अगदी 23 जून 2022 ज्यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडनं पहिली याचिका 16 आमदारांच्या विरोधात दाखल झालेली होती त्याचा पण उल्लेख केला. ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे आता माझ्यासोबत आहेत. त्यांच्यासोबत बोलूच आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात. थोडंसं थांबवते प्रशांत, पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगूयात. 2 महत्वाच्या अपडेट आहेत. आतापर्यंत दिलेल्या वेळापत्रकावर सुप्रीम कोर्टानं आपण समाधानी नसल्याचं स्पष्टपणे म्हटलंय. वेळापत्रकावर आम्ही नाराज आहोत, समाधानी नाही. दसऱ्याच्या सुट्टीमध्ये तुषार मेहता अध्यक्षांसोबत बसून वेळापत्रक बनवतील आणि विधानसभा अध्यक्षांना 30 ऑक्टोबर ही शेवटची संधी असेल असं सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे म्हटलंय. सुप्रीम कोर्टानं या अगोदरच्या सुनावणीमध्ये सुद्धा अध्यक्षांच्या वेळापत्रकाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ती याही कोर्टाने नार्वेकरांना असाही सल्ला दिलाय की त्यांनी मीडियाशी थोडं कमी बोलावं आणि काम लवकर करावं. हो, मीडियाशी म्हणजे एक असं दिसतंय की आता कुठलंही वेळापत्रक अजून निश्चित झालेलं नाहीये. 30 ऑक्टोबरला पुढची सुनावणी आणि तेव्हा आपल्याला वेळापत्रक कळेल. तुषार मेहता म्हणले की मी अध्यक्षांबरोबर बसतो आणि आम्ही एक वेळापत्रक ठरवतो. तर कोर्ट म्हणलं आम्ही तुम्हाला एक शेवटचा चान्स देतोय, दसऱ्याच्या सुट्टीत तुम्ही बसा आणि 30 तारखेला परत आमच्याकडे या 30 ऑक्टोबरला आणि जर ते वेळापत्रक आम्हाला मान्य असेल तर ठीक आहे, नाही तर आम्ही आमचं वेळापत्रक देऊ. तर पुढची तारीख ही 30 ऑक्टोबर आहे या मॅटरमध्ये. पण मागच्या वेळी ज्या गोष्टींचा उल्लेख झालेला होता अध्यक्षांच्या वतीनं बचाव काय केला गेला? सॉलिसिटर जनरल तुषार काहीच नाही, त्यांनी फक्त सांगितलं की मी वेळापत्रक दाखल केलेलं आहे. कोर्ट म्हणलं हे बरोबर नाही, खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला एक शेवटचा चान्स देतो. या दसऱ्याच्या सुट्टीत नवीन वेळापत्रक तयार करा सगळ्यांबरोबर बसून. ते जर नाही केलं आणि 30 तारखेला व्यवस्थित वेळापत्रक नाही दिलं तर आम्ही वेळापत्रक ठरवू. आणि परत मी एकदा सांगतो, त्यांनी सांगितलंय नार्वेकरांना की तुम्ही थोडं मीडियाशी कमी बोला, कारण कोर्ट पण टीव्ही मीडिया बघत असतं. म्हणजे विधानसभा अध्यक्षांच्या एकूण आत्ताच्या कार्यपद्धतीवरती नाराजी दिसतेय. दुसरं म्हणजे जर तुम्ही म्हणताय की नवीन वेळापत्रक कोर्ट ठरवेल तर हे 10th शेड्यूलमध्ये जे अध्यक्षांचे अधिकार आहेत त्याच्यावरचं कुठेतरी नवीन वेळापत्रक कोर्ट ठरवेल नाही, तुम्हाला परत एक चान्स दिलाय वेळापत्रक ठरवायला आणि जर तुम्ही ते करू शकला नाही तर मग कोर्टाला हस्तक्षेप करून काहीतरी तुम्हाला एक वेळापत्रक द्यावं लागेल. ती वेळ येणं हे सुद्धा एक खूप गंभीर लक्षण मानलं जाईल, कारण अशा पद्धतीनं कार्यकक्षा ठरलेल्या असताना त्याच्यामध्ये कोर्टाला ती वेळ 30 तारखेला येऊ शकते जर व्यवस्थित वेळापत्रक तोपर्यंत दिलं गेलं नाही सुप्रीम कोर्टाला. पण आतापर्यंत जे झालं म्हणजे आज असं दिसत होतं की विधानसभा अध्यक्ष आपल्या वेळापत्रकावरती ठाम आहेत, मग त्या ठाम वेळापत्रकावर कोर्टाचं म्हणणं कोर्ट म्हणलं की खूप उशीर झालेला आहे, हे वेळापत्रक आम्हाला मान्य नाहीये, तुम्ही सुधारित वेळापत्रक लवकर द्या. तर तुषार मेहता म्हणले मला अध्यक्षांबरोबर बसू दे, दसऱ्याच्या सुट्टीत मी त्यांच्याबरोबर बसेल, चर्चा करेल आणि लगेच नवीन वेळापत्रक आम्ही सादर करू. कोर्टाने सांगितलंय लवकर करा, शेवटचा चान्स आहे, नाही तर 30 तारखेला आम्ही आमचं वेळापत्रक तुमच्यावर लादायची वेळ आणू नका. एक अर्थ आपण असा काढू शकतो की विधानसभा अध्यक्षांचं सध्याचं वेळापत्रक कोर्टानं अमान्यच केलेलं आहे ना, कारण ते मान्यच नाही. कोर्ट म्हणतं की त्याच्यात तुम्ही खूप प्रोसिजरल गोष्टी ठेवलेल्या आहेत, ते आम्हाला मान्य नाहीये, तुम्ही नवीन वेळापत्रक आणा. तर तुषार मेहता म्हणले मला अध्यक्षांना समक्ष भेटायचंय, दसऱ्याच्या सुट्टीत मी भेटेल आणि नवीन वेळापत्रक येईल. कोर्ट म्हणलं जर नवीन वेळापत्रक तुम्ही दिलं नाही तर 30 तारखेला आम्ही आमचं वेळापत्रक तुमच्यावर लादावं लागेल. आणि त्याच्यात त्यांनी कोर्टाने विचारलं की शिवसेनेचे डिस्क्वालिफिकेशन कधी
कधी दाखल केले, एनसीपीचे कधी दाखल केले, ते सगळं त्यांनी ऑर्डरमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणि आता फक्त 30 ऑक्टोबर पर्यंत हे मॅटर पुढे गेलेलं आहे. 30 ऑक्टोबरला जर कोर्ट सॅटिस्फाईड नसलं तर ते त्यांचा निर्णय कोर्ट देईल वेळापत्रक. शिवसेना आणि राष्ट्रवादी दोन्ही बाजूंनी एकत्रित युक्तिवाद झाले का आणि तो वेळापत्रकाचा जो निर्णय आहे तो दोन्हीसाठी लागू असेल? नाही, आता ते वेळापत्रक तर येऊ दे. ते म्हणले सगळ्यांची राष्ट्रवादीची पण शिवसेनेच्या पिटिशन तर मागच्या वर्षीच्या आहेत, राष्ट्रवादीच्या पिटिशन जुलै आणि सप्टेंबरच्या आहेत ह्या वर्षीच्या. तर त्याला पण बराच वेळ झालेला आहे. तर एकत्रित तुम्ही वेळापत्रक द्या. ऍटलीस्ट प्रोसिजर तर सुरू करावं लागेल राष्ट्रवादी बाबत पण. तर एकत्रित वेळापत्रक द्या. 30 तारखेला आपल्याला स्पष्टता येईल की कोणतं वेळापत्रक कोणाला लागू होईल. आणि जर ते मान्य नसलं सुप्रीम कोर्टाला तर सुप्रीम कोर्ट मग स्वतःचं वेळापत्रक ठरवेल आणि स्पीकरला सांगेल की ह्या वेळापत्रकाप्रमाणे तुम्ही निर्णय द्या. निर्णय काय घ्यायचा तो स्पीकरांचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्ट आता म्हणते की वेळापत्रक जर तुम्ही वेळेत केलं नाही तर आम्हाला ते ठरवावं लागेल. तर अत्यंत महत्वाची घडामोड म्हणावी लागेल की 30 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्टानं एक शेवटचा चान्स विधानसभा अध्यक्षांना दिलाय. 30 ऑक्टोबरला नवीन वेळापत्रक घेऊन या आणि जर ते सिरियस नसेल तर आम्ही वेळापत्रक ठरवू असं सुद्धा सुप्रीम कोर्ट म्हणतंय. त्यामुळं त्या महाराष्ट्राला पडलेल्या प्रश्नाचं उत्तर की कधी नेमका निर्णय होणार, वेळापत्रक काय, त्याचं उत्तर 30 ऑक्टोबरला कळेल. 30 ऑक्टोबर पर्यंत सर्वांनाच वाट पाहावी लागणार आहे. आतापर्यंत झालेल्या सुनावणीतले फक्त महत्त्वाचे मुद्दे, सुधारित वेळापत्रक सादर करण्यासाठी 30 ऑक्टोबर पर्यंतची वेळ सुप्रीम कोर्टानं दिली आहे आणि विधानसभा अध्यक्षांनी मीडियाशी थोडं कमी बोलावं असा सल्ला सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. 30 ऑक्टोबरला सुधारित वेळापत्रक जर सादर केलं नाही तर आम्हाला वेळापत्रक द्यावं लागेल असं स्पष्टपणे कोर्टानं सांगितलेलं आहे. 30 ऑक्टोबर ही शेवटची संधी असेल विधानसभा अध्यक्षांसाठी, हेही कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेल्या याचिकांवर सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं हे पाहण्यासाठी 30 ऑक्टोबर पर्यंतची वाट पाहावी लागेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.